ती सूर्य बिरसा मुंडा यांच्या 150वी जयंती आहे. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची जयंती. त्याचबरोबर खुबलडी मर्दानी व झाशीवाली राणी असं जरी सांगितलं तरी पण प्रत्यक्षात शेवटपर्यंत जो झाशीचा किल्ला लढवला त्या महान वीरांगना झलकारीबाई, असे महापुरुषांची ह्या नोव्हेंबरमध्ये जयंती असते आणि त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो. नावं घेण्यासारखी भरपूर आहेत. तंट्या मामा आहे, राघोजी भांगरे आहे, खाज्या नाईक आहेत, असे अनेक क्रांतीवीर होऊन गेले. आपल्या पालघरमध्ये नानिवलीला जे शहीद स्मारक आहे इथे आपले हजारो लोक शहीद झालेले आहेत आणि त्या सगळ्यांना नमन करतो. आणि तुम्हा सगळ्यांना नमन करतो की आजचा जो कार्यक्रम आहे हे 7वे जिल्हा संमेलन आपण इथे आयोजित केलेलं आहे. काही लोकांनी अडथळा आणायचा प्रयत्न केला. ह्याऐवजी हे आपलं संमेलन समोरचं जे मोहिते कॉलेज आहे त्या ठिकाणी आपलं नियोजित होतं, सगळ्या गोष्टी होत्या, परंतु मोडणार पण वाकणार नाही ह्या बाणाने आम्ही ठरवलं की कार्यक्रम होणार तो खोडाळालाच होणार. ज्या गोष्टी झाल्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाही. आम्हाला जे करायचं होते ते आम्ही आमच्या लेवलला केलं. त्या पोलिसांनी रात्री 8 वाजेपर्यंत इथे येऊन थैमान माजवलं होतं की नोटीस घ्या, तुम्हाला परवानगी दिलेली नाही, हे नाही ते नाही. जागले सरांना हैराण केलं. जागले सरांच्या ज्या बाई आहेत त्या पोलीस पाटील आहेत आणि पोलीस पाटीलची केवढी मोठी जिम्मेदारी असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी कायदा सुव्यवस्था निर्माण होणार ह्या कारणासाठी बराच हॅरेसमेंट केला. सत्य शेवटी मी मुंबईला होतो, ते शेवटी संध्याकाळी वस्तीला इथे आलो आणि मी सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे कार्यक्रम होणार म्हणजे होणार. कोणाच्या मायकाला आला तरी आम्ही इथून हटणार नाही. लोकांनी येऊन दम दिला होता त्या कॉलेजवाल्यांना का आम्ही एवढी लोक घेऊन येऊ, आम्ही मारामाऱ्या करू, तुमच्यात दम असेल तर येऊन दाखवा. आम्ही पण तेवढेच काय कमी नाहीत. आमच्याही रक्तामध्ये जो काय आहे तो बिरसा बसलेला आहे. आम्ही त्याला आरेला कार्य उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत. आणि त्या पोलिसाला आम्ही सांगितलं आम्ही तुमच्याकडे परवानगी मागितलेली नाही. आमचा देश आहे, आमची जमीन आहे, आमचा खोडाळा आहे, आमचा मोकाडा आहे. आमच्या जमिनीवर आम्ही आमचा कार्यक्रम करतोय. आम्ही तुम्हाला फक्त पत्र दिलंय, तुम्ही प्रशासन आहात म्हणून फक्त सहकार्य करा. आम्ही तुमच्याकडे परवानगी मागितलेली नाही आणि कधी परवानगी मागणार नाही. तुमचं इलेक्शन असो, तुमचं विलेक्शन असो, तुमचं काय पण असो, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही आदिवासी लोक आहोत. तुमची व्यवस्था नव्हती त्याच्या हजारो वर्षापासून राहणारी लोक आहेत म्हणून आम्हाला तुमच्या व्यवस्थेची गरज नाही. आणि हाच बाण आम्हाला आदिवासी एकता परिषदेने शिकवलेला आहे आणि त्या विचाराशी प्रेरित होऊन आणि म्हणून जे बुजुर्ग लोक होते, मग काका धोदडे होते, वारू सोनावणे आहेत किंवा डोंगर भाऊ बागुल आहेत, अशोक भाई चौधरी आहेत, हे राजू पांढरा आहेत, ह्या लोकांनी एक मोठा विचार केला होता की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही कोणाचे गुलाम नाही आणि म्हणून आम्ही कधीही रजिस्ट्रेशन करणार नाही. आम्हाला फक्त भारतामध्ये नाही राहायचंय किंवा भारतापुरतं मर्यादित नाही राहायचंय. आम्ही आदिवासी एकता परिषद स्थापन केलेले ती पूर्ण विश्वासाठी केले, पूर्ण जगासाठी केलेले. म्हणून आदिवासी एकता परिषदच्या मागे पुढे राष्ट्रीय लागत नाही किंवा भारत लागत नाही. तर आम्ही ह्या अथनाचुका तथनाचू धर्तरीच्या पाठीवर, ही धर्तरी आमचं घर आहे आणि म्हणून आमच्या आदिवासी एकता परिषदला मागे पुढे काय आम्ही लावून देणार नाही. हे आम्ही पहिल्यापासून ठरवलेलं आहे. आता मला वाईट शब्द बोलायचे नाही, पण ह्या लोकांनी जे काय रजिस्ट्रेशन नंबर केलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर लिहा आणि वापरा आदिवासी एकता परिषद नाव. आम्हाला त्याच्याबद्दल बिलकुल काही वाटणार नाही. आम्हाला त्याच्याबद्दल किंतु परंतु नाही, आमच्या मनामध्ये काही गोष्ट नाही. पण तुम्ही काम करत असताना तुम्ही जर एनजीओ स्थापन केलेले, सामाजिक सेवा संस्था स्थापन केलेल्या आहे तर गव्हर्नमेंटच्या रूलनुसार, गव्हर्नमेंट इंडियाच्या रूलनुसार तुम्ही वागा, त्या पद्धतीने करा. आम्ही आंदोलन करू, आम्ही मोर्चा करू. तुम्ही तुमच्या बायलॉज मध्ये काय लिहिलंय? आम्हाला शाळा चालवायच्या, आम्हाला संस्कृती संवर्धन, काय आम्हाला अनाथालय चालवायची, आम्हाला अजून काय काय करायचं हे तुम्ही बायलॉज तीच कामं करा ना. आम्हाला टांग अडवायला कशाला येते आणि तुम्हाला मी भीक घालणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतो. आणि आज नाही तर त्यावेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे आदिवासी एकता परिषद काय आहे ही तुम्हाची जागीर नाही. इथे येऊन डोंगर भाऊनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे की आज महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत, संस्थापक सदस्य आहेत आणि हे जे कोणी गैरसमज घेऊन फिरतायत आणि मी त्याही रात्रीही सांगितलं की जोपर्यंत माझ्या अंगामध्ये रक्त आहे, माझ्या शरीरामध्ये जीव आहे, तुम्हाला कुठल्या कोर्टात जा, कुठल्या पोलीस स्टेशनला जा, माझ्या विरुद्ध जी केस करायची ती करा, पण
मी जिवंत असेपर्यंत मी आदिवासी एकता परिषदचं नाव सोडणार नाही. हे खुलं चॅलेंज सांगतो. तुम्हाला जे करायचं करा. आणि ह्या बाण्याने आजचा जो कार्यक्रम आहे आणि जो काही त्रास झाला त्याच्याबद्दल मला त्यांच्याविषयी काहीच नाही, की जे तुमच्यावर पाठीवर असे थपेडे पडतात ती तुमची कंबर वाकवायला तर तुमची कंबर सरळ करायला असतात. म्हणून एवढी संकट आली आम्ही त्याला घाबरत नाही. आणि म्हणून आजचे 7वं संमेलन झालं. पुढच्या वर्षी 8वं पण होईल. आणि ज्यापर्यंत आपली समाज व्यवस्था जिवंत आहे, पालघर जिल्हा जिवंत आहे, तोपर्यंत संमेलन होत राहणार आहे. आणि ही दखल तुम्ही आजपासून घ्या. कोणी आला आणि सांगाल ह्या पत्र तुम्ही, तुम्हाला ज्याला पत्र द्यायचं त्याला द्या, गृह विभागाला द्या, सेंट्रलच्या गृह विभागाला द्या, कोणाला द्यायचं द्या. एकता परिषद कोणाची मालकी आहे का? तुमची आमची सगळ्यांची आहे ना. आणि हे 11 लोक एक सामाजिक संस्थेचं कागद घेऊन फिरतात आणि आम्हाला सांगतात की आमची मालकी आहे, तर आम्ही सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. आणि म्हणून ज्या नावासाठी आज आम्ही समाजामध्ये फिरतोय त्या नावाची गरिमा आम्ही कमी करू देणार नाही. बरेच कार्यकर्ते सांगतात तुम्ही निर्णय करत नाही, पण आमच्या मनामध्ये बिलकुल कटुता नाही. आम्ही इथपर्यंत वाट बघतोय की तीही ह्या प्रवाहामध्ये सामील झाले पाहिजेत. तेही आदिवासी समाजातलेच आहेत. आम्ही एवढा विचार करतोय की तेही आमच्या ह्याचा सामील झाले पाहिजेत. कारण आदिवासी एकता परिषद छोटं डबकं नाही आहे आणि ते तुम्ही डबकं घेऊन फिरतायत. आणि मी नेहमी सांगतो आणि कार्यकर्त्यांना सांगतो की आदिवासी एकता परिषदेचं नाव काकांना तुम्हाला पूर्ण विश्व दिलं होतं. तुम्ही त्या एकता परिषदला रजिस्ट्रेशन करून एका डबक्यामध्ये टाकलेलं आहे. बरोबर ना? की काकाने मोठा विस्तृत विचार केला होता. तुम्ही तेवढ्या डबक्यामध्ये त्याला टाकून दिलं की रजिस्ट्रेशन केल्यानंतर कायदा काय सांगतोय की जो त्याचा 20 रुपये फाडून मेंबर होणार आहे तो आदिवासी एकता परिषद एनजीओचा माणूस आहे. आम्ही तर लाईफ टाइम घेतलेले आहे. आम्ही मेंबरशिप घेतलेली नाही. आम्ही सभासत्व स्वीकारले नाही. आमचं जीवन काय आहे? आदिवासी एकता परिषद आहे. त्यामुळे हे जे काय तुमच्या डोक्यात भ्रम असतील ते काढून टाका. पोलीस स्टेशनची पत्र लावण्या भीक घालत नाही. अशा कितीतरी नोटिसा गेल्या, कितीतरी गोष्टी केल्या. त्यामुळे आजचं जे काय संमेलन आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या मनात होतं, आम्हाला विश्वास होता तुम्ही येणार, पण आम्ही ही आतली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. जे पण आम्ही सहन करतोय. आणि हाचा कार्यक्रम मी त्या पोलिसांना स्पष्ट सांगितलं, तुम्हाला ह्याच्यावरती 10 पत्र द्यायची द्या, मी घ्यायला तयार आहे. मी तुमच्या ह्या पत्रांना भीक घालत नाही. आणि त्या पद्धतीने सांगितलं कार्यक्रम आमचा होणार आणि आम्ही करणार. आणि तुम्ही सगळे आलात ह्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत. आज 7वं आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा संमेलन आणि आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून ह्या 3 महान क्रांतीवीरांची, त्याच्या जोडीला सगळ्या आदिवासी क्रांतीवीरांची आपण इथे जयंती साजरी केली. हे आपलं सगळ्यांचं एक अचिव्हमेंट आहे. आणि त्यासाठी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि जास्त काय बोलत नाही, मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद. जोहार, जिंदाबाद. तर शेवटच्या एवढंच सांगतो की जोही प्रसंग झाला, आज जागले सर आहेत, विमल काकू आहेत, स्टेजवर या. इथे जेव्हा फिनिक्स पक्षी सांगतो ना, होपलेस होता, इथे काहीच नव्हतं. या स्टेजवर या. ह्या खोडाळा मोखाडामध्ये बाकी काही नव्हतं. हा जो पूर्ण कार्यक्रम, कुठलंही कितीही संकट आलं, आज काकू पोलीस पाटील आहेत आणि सरकारी व्यवस्थेशी जोडलेले आहेत. त्यांना खूप हॅरेसमेंट करायचा प्रयत्न केला पोलिसांनी की तुम्हाला समजत नाही का, तुम्हाला कळत नाही का, त्यांना परवानगी दिली नाही, तुम्ही त्यांना इथे कसं काय अलाउड केलं. परंतु त्या खंबीरपणे उभे राहिला. आणि कालपासून आम्ही त्याला पूर्ण सगळं राहण्याची, जेवणाची सगळं त्यांनी कधीही म्हणजे असं मनावर कधी त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही की मला कंटाळा आलेला. आणि अशा पद्धतीने आमचं इथे वेलकम केलं. आणि म्हणून जेवढे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आणि राजेंद्र जागले सर पण आमच्या पाठीला पाठ देऊन तेवढं खंबीरपणे उभे राहिले. आणि एक सुंदर असा कार्यक्रम आज आपण इथे त्यांच्या माध्यमातून करू शकलो. आणि म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि आदिवासी एकता परिषदेची अशाच पद्धतीने आपण सोबत राहूया. मला असं वाटत नाही की तुमच्यामध्ये जो दृढ संकल्प आहे ते तुम्ही आम्हाला आमच्या सोबत राहणार. आणि हा कार्यक्रम निश्चितच चांगला झाला असं मी व्यक्त करतो की जे माझं अपेक्षित होतं, आपण ठरवलं होतं की हा त्या तारखेला कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा. आणि खरंच तुमचं खूप पुन्हा धन्यवाद. जोहार.